गुरुदेव दत्त उपस्थित सर्व सद्भक्त बंधू आणि भगिनींनो, दत्त जयंती सप्ताहाच्या अनुषंगाने आज आपल्या संस्थांमध्ये श्रेयस अमित कुलकर्णी पुणे हा आपली कीर्तन सेवा महाराजांची रुजू करत आहे. थोडक्यात श्रेयसचा परिचय करून देतो, कारण आपण आजपर्यंत ज्येष्ठ कीर्तनकारांची कीर्तने इथं ऐकली, पण अवघं वय वर्ष 12 श्रेयसचं आज तो आपली कीर्तन सेवा श्रीच्या चरणी सादर करणार आहे. गोळवळकर प्रशाळा पुणे येथील तो विद्यार्थी आहे आणि 4थ्या वर्गापासून कीर्तन सेवेचा त्यांनी शुभारंभ केला आहे. अनेक ठिकाणी त्यांनी कीर्तन केली आहे. सध्या नारद मंदिर येथे त्यांचे कीर्तनाचे पहिले वर्ष यशस्वीरित्या त्यांनी पूर्ण केले. श्रेयसने इंद्रायणी हायस्कूल, नरे, आंबेगाव, तुळशीबाग येथील राम मंदिर अशा अनेक ठिकाणी आपली उत्तम कीर्तन सेवा सादर केलेली आहे. भोसरी व ज्ञानप्रबोधिनी प्रशाळा पुणे या चांगल्या नामांकित संस्थेमध्ये पण त्याची कीर्तन सेवा झालेली आहे. कीर्तनासोबतच शास्त्रीय संगीताचं पण तो शिक्षण घेत आहे. पंडित चंदनजी भिडे यांच्याकडे तो सध्या शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेत आहे. असा हा एक गुणी कलाकार कीर्तनकार आज आपली सेवा प्रथमच महाराजांनी रुजू करत आहे. सर्वांनी त्याबद्दल त्याचं टाळ्या वाजून स्वागत करा आणि शुभेच्छा देऊया. याशिवाय श्रेयसला शंखवादनाचा सुद्धा अनुभव आहे आणि अभ्यासही आहे त्याचा आणि अतिशय सुंदर वाजवतो. अशा बहुआयामी धनी असलेल्या आणि परंपरा संस्कारांनी समृद्ध झालेला चरण श्रेयस आपल्या सेवेत आज तत्पर आहे, सज्ज आहे. मी सद्गुरूंच्या ठिकाणी त्याला कीर्तन सेवेला आलेलं बघून मलाही खूप आनंद झाला. त्याला पुढील कीर्तन विश्वामध्ये अशीच संधी मिळत राहावं आणि त्याची कीर्तन सेवा उत्तरोत्तर प्रगती पावणार जावं ही शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्याला कीर्तन सेवेला प्रारंभ करावा असं मी त्याला सांगू इच्छितो. श्रीमन् महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. यदानन्दोदरं हरि सतां प्रत्युगसम्भवं ददानं मे दयालं शारदा शारदा भोजवदना वदना मुझे सर्वदा सर्वदा अस्माकं सन्निधिं सन्निधिं नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. करोति वाचालं पौर्णमुरतेः यत्कृपाणं वन्दे परमानन्दमाधवम्. अन्नपूरे सदापुरे शङ्करप्राणविग्रहे ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती. माता च पार्वती देवी पिता देव्यो महेश्वरः. भाग्यवाच भक्ताश्च स्वदेशो गुरुप्रियम्. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वहि साक्षिभूतं भावातीतं विमलितं सद्गुरुं तं नमामि. आपण आता दत्तगुरूंना
चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे कीर्तन संकेत महादेव गावो रे कीर्तन संकेत महादेव गावो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे
गोडी कीर्तनाची नाही आणि काळजी कृते यद्ध्यायतो निष्ठुं ताया व्यजतो मखैः द्वापरे परिचर्याया कलौ हरिकीर्तनात् भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. देवर्षी निघाले आणि थेट वैकुंठात पोहोचले. नारायण नारायण नारायण. आणि वैकुंठात पोहोचल्यावर द्वारपालांनी त्यांना अडवलं. द्वारपाल म्हणाले, तुम्ही ज्यांना भेटायला आला आहात तेच येथे नाहीये. देवर्षींना आश्चर्य वाटलं, म्हणून ते गेले स्वानंद लोकात. नारायण नारायण नारायण. आणि स्वानंद लोकात भगवान गणपती देवांना विचारलं, भगवंत तेथे आहेत का हो? तेही नाही म्हणतात. मग कुठं गेले? म्हणून ते जातात कैलासात. नारायण नारायण नारायण. आणि कैलासात गेल्यावर भगवान महादेवांना विचारतात, भगवंत तेथे आहेत का हो? तेही नाही म्हणतात. मग कुठं गेले असतील? म्हणून ते जातात ब्रह्मलोकात. नारायण नारायण नारायण. आणि ब्रह्मलोकात ब्रह्मदेवांना विचारतात, भगवंत तेथे आहेत का हो? तेही नाही म्हणतात. श्रोते हो, देवर्षींच्या जागी जर आपण आत्ता असतो तर आपण काय म्हणलं असतं? जाऊ दे, भगवंत आज भेटत नाहीत ना, उद्या भेटतील असं म्हणून आपण पुन्हा आलो असतो. पण तसं नाही. देवर्षींना भगवंतांची भेट आजच्या आजच द्यायची होती. म्हणून ते पुढे कुठे गेले असतील तर ते पुढे पृथ्वी लोकात आले. नारायण नारायण नारायण. आणि पृथ्वी लोकात अख्ख्या पृथ्वीला प्रदक्षिणा घातली. कुठंच भगवंत भेटले नाही. मग कुठं गेले असतील? म्हणून ते चोरून पुन्हा वैकुंठात गेले. नारायण नारायण नारायण. द्वारपाल पुन्हा अडवतात. पण यावेळेस मात्र देवर्षी काही थांबत नाही. देवर्षी त्यांनाच हटवतात आणि आज जाऊन पाहतात तर काय, प्रत्यक्ष भगवंत भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. आणि मग भगवंतांचं ते दर्शन घेतात आणि आजूबाजूला पाहतात तर त्यांच्या समोर कुठल्या तरी तसबिरी लावलेल्या असतात. त्यावर भगवंतांना ते विचारतात, बघा या तसबिरी कोणाच्या आहेत बरं? त्यावर भगवंत म्हणतात, या तसबिरी माझ्या भक्तांच्या आहेत. माझे भक्त जेथे माझं कीर्तन भजन नामस्मरण करतात ना, तेथे मात्र मी नित्य असतो असं भगवंतांनी सांगितलं. यावर देवर्षी म्हणाले की भगवंता, अहो मी तुम्हाला कुठं कुठं शोधलं? स्वानंद लोकात, कैलासात, ब्रह्मलोकात, इतकंच नाही तर मी पृथ्वी लोकात सुद्धा शोधलं तुम्हाला, पण तुम्ही कुठेच भेटला नाही. पुन्हा अशी माझी परीक्षा घेऊ नका आणि यासाठी तुमचा कायमचा पत्ता शुद्ध मराठीत परमनंट ऍड्रेस द्या. त्यावर भगवंत म्हणतात, नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवं. नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवं. मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. देवर्षी नारद महाराज की जय. भगवंत म्हणतात, हे देवर्षी, मी वैकुंठात नसतो अथवा साधू संतांच्या अंतःकरणात असतो असंही नाही. फक्त आणि फक्त माझे भक्त जेथे माझं कीर्तन भजन आणि नामस्मरण करतात ना, तेथे मात्र मी नित्य असं भगवंतांनी आपलं स्थान सांगितलं. याच कीर्तन स्थानाचा महिमा सांगणारा संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग आज मी निरूपणासाठी घेतलेला आहे. कवी मोरोपंत एका आर्यतून संत तुकाराम महाराजांचा अधिकार सांगतात.
भगवत भक्ती कराया, भगवत भक्ती कराया, बघुचर जीवासी जो तुकासी कवी, त्याच्या दुसरा धरणीवरी, त्याच्या दुसरा धरणीवरी, येईल कोण हो तुकासी कवी. राम राम हरे हरे, राम 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 सीता हरे, राम महाराज म्हणतात, कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव, पंढरीचा राव संगी असे. भक्त जाय सदा हरी कीर्ती गात, त्या सवे अनंत खेळत असे. त्रैलोक्य भ्रमण करीत नारद, त्या सवे गोविंद फिरत असे. नारद मंजुळ सुस्वरे गीत गाय, मार्गी चालत आहे संगे हरी. तुका म्हणे त्याला गोडी कीर्तनाची, नाही अनेकाची प्रीती ऐसी. कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव, पंढरीचा राग संगी असे. बोला संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय. महाराज या समाजाला स्वतःच्या प्रगतीचं साधन सांगतात. मग ती प्रगती म्हणजे आध्यात्मिक प्रगती आणि त्याचं साधन म्हणजे कीर्तन. कीर्तनाच्या सुखाने भगवंत सुखी होतो. म्हणजेच कीर्तन केल्याने आपणही सुखी होतो, पण आपल्या समोरील तो प्रत्यक्ष भगवंत देखील सुखी होतो. जसे की एक आजोबा आपल्या नातवाला चॉकलेट देतात. ते चॉकलेट दिल्यावर त्या नातवाला इतका आनंद होतो की तो आनंद पाहून त्या आजोबांना देखील आनंद होतो. म्हणजे काय, तर त्या एका चॉकलेटमुळे 2 जीवांना आनंद मिळाला. तसंच कीर्तन कीर्तन केल्यामुळे आपणही सुखी होतो, पण आपल्या समोरील प्रत्यक्ष भगवंत देखील सुखी होतो. भक्त जाय सदा हरी कीर्ती गात, त्या समयानंद हिंडत असे. म्हणजे आपला भक्त कुठल्याही संकटात असेल किंवा भगवंताचे नाम घेत असेल तरी सुद्धा तो भगवंत त्या आपल्या भक्ताच्या सोबत सदैव असतो. जसे की हिरण्याक्ष नावाचा एक राक्षस असतो. त्या राक्षसाचा वध भगवान विष्णू वराह अवतार घेऊन करतात. आणि मग त्या हिरण्याक्षाचा भाऊ हिरण्यकश्यपू त्याला इतका राग येतो की तो ठरवतो या विष्णूचा आता सूड घ्यायचा. म्हणून तो सगळ्यांना सांगत फिरतो, या सगळ्या जगाचा मीच देव आहे, तो विष्णू अजिबात नाहीये. सगळ्यांनी माझंच नाव घ्यायचं, त्या विष्णूचं अजिबात घ्यायचं नाही. आणि मग हे सगळं देवर्षी नारद ऐकत असतात. आणि मग ते भगवंतांना येऊन सांगतात, भगवंता पृथ्वी लोकावर अवतार घेण्याची आपली वेळ आलेली आहे. त्यावर भगवंत म्हणतात, देवर्षी तुम्ही निश्चित अवतार घे, पण माझा भक्त तिथं असला पाहिजे. देवर्षी म्हणतात, भगवंता तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि मग एके दिवशी हिरण्यकश्यपूची पत्नी कयाधू ही गर्भवती असते आणि ती आपल्या मैत्रिणींसोबत वनामध्ये फिरायला येते. आणि फिरायला आल्यानंतर तिथे वाघांच्या सिंहांच्या डरकाळ्यांचा आवाज येऊ लागला. आणि मग ते तिच्या मैत्रिणींच्या सगळ्या पळून गेल्या. ती एकटी तिथेच उरली. आणि मग तिथे देवर्षी नारद होते. ते तिला म्हणले, बाळा मी तुला एका सुरक्षित ठिकाणी घेऊन जातो, तू तिथेच चल. आणि ते तिथं तिला घेऊन जातात आणि तिला म्हणतात की
आणि मग तेवढ्या तिचे पतिराजे येतात आणि तिला घेऊन जातात. मग काही दिवसांनी तिला एक बाळ होतं आणि तो असतो भगवान विष्णूचा भक्त. त्याचं नाव असतं प्रल्हाद. आणि मग तो सारखं म्हणत असतो, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. असं म्हणत असताना त्या हिरण्यकशिपूला खूप राग येतो. मग तो आपला मुलगा आहे म्हणून पहिल्यांदा त्याला समजावून सांगतो, बाळा, अख्ख्या जगाचा हा मीच देव आहे, तो विष्णू नाहीये, त्यामुळे त्याचं नाव तू अजिबात घेऊ नकोस. पण तो काही थांबत नाही. त्याचं सुरूच असतं, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. मग आता हिरण्यकशिपू चिडतो. तो म्हणतो, आता आपला मुलगा असो नाही तर कोणी असो, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. म्हणून तो आपल्या मुलाला पहिल्यांदा उकळत्या तेलात टाकतो. त्याची फुलं तयार होतात. मग त्याला खूप राग येतो. मग तो एका अंधार खोलीमध्ये साप सोडतो आणि तिथं त्या प्रल्हादाला सोडतो. पण त्याचे हाड बोलतात. मग त्याला खूप राग येतो. मग तो आपली बहीण ही होलिका तिला तिच्या मांडीवर प्रल्हादाला देतो आणि चितेत बसवतो. पण ती होलिका जळून जाते. मग आता शेवटी त्याला दरी म्हणून ढकलण्यात येतं. मग आता प्रत्यक्ष भगवंतानेच त्याला झेललं. मग त्या हिरण्यकशिपू म्हणला, काय रे, कुठं आहे देव तुझा, दाखव तरी मला. प्रल्हाद म्हणतो, माझा देव हा चराचरात आहे, सजीवात आहे, निर्जीवातही आहे. मग त्यावर हिरण्यकशिपू म्हणतो, या खांबाला आहे का? हो म्हणतो. आणि मग त्या खांबावर अशी लाथ मारतो आणि कडाडकी नरसिंह महाराज बाहेर येतात. बोला नरसिंह महाराज की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम
वर मागितलं होतं की माझा मृत्यू हा आकाशात नको, पाताळात नको. माझा मृत्यू हा घराच्या आत नको, बाहेर नको. माझा मृत्यू हा दानवांकडून नको, दैत्यांकडून नको, प्राण्यांकडून नको, देवाकडून नको. माझा मृत्यू हा शस्त्राकडून नको, अस्त्राकडून नको. असे वर मागितले. त्यामुळे मग नरसिंह महाराजांनी काय केलं तर आपला चेहरा आणि हात हे सिंहाचे आणि बाकी सगळं शरीर हे नराचं म्हणजे माणसाचं घेतलं आणि काय सांगितलं होतं की घराच्या आत नाही, बाहेर नाही म्हणून उघड्यावर, सकाळी नाही, रात्री नाही म्हणून संध्याकाळी, शस्त्राने नाही, अस्त्राने नाही म्हणून नखाने, असा त्याचा बोध केला. श्रोते हो, याचाच अर्थ काय की भक्ताच्या कुठल्याही संकटात तो भगवंत धावून येतो. नंतर त्रैलोक्य भ्रमण करीत नारद या समये गोविंद फिरत असत. म्हणजे त्रैलोक्यामध्ये जेव्हा भगवंत फिरत असतात, जेव्हा त्रैलोक्यामध्ये देवर्षी नारद भगवंताचे गीत गात असतात, फिरत असतात, तेव्हा त्यांच्यासोबत तो गोविंद सदैव असतो. नारद मंजुळ सुस्वरे गीत गाय, मार्गी चालत आहे संगे. म्हणजे देवर्षी नारद आपल्या मंजुळ वाणीतून, सुस्वरातून भगवंताचे गीत गात असतात, तेव्हा त्यांच्यासोबत तो श्रीहरी सदैव असतो. महाराज काय म्हणतात की भगवंताला कशाचंही आकर्षण आहे. भगवंताचं एवढंच म्हणणं आहे की आपला वेळ हा भगवंताच्या नामसंकीर्तनामध्येच, नामस्मरणामध्येच हा वेळ व्यतीत करावा. आता कीर्तन या शब्दात कीर्त हा एक धातू आहे. त्याचा अर्थ काय तर भगवंताची कीर्ती गाणे, स्तुती करणे, प्रशंसा करणे, भगवंताचे नाम घेणे. नाम घेणे म्हणजे काय तर त्याचीच एक मी तुम्हाला कथा सांगतो. एके दिवशी दत्त भक्त विठोबा शास्त्री नावाचे गृहस्थ राहत होते. ते सकाळ संध्याकाळ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे भगवंताचे नामस्मरण करीत असत. मग त्यांच्या मनात असा प्रश्न पडतो की हे नाम घेतल्याने काय होतं, हे नाम घेतल्याने आपल्याला काय फळ मिळतं, हे नाम घेतल्याने आपल्यामध्ये बदल होतो का, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात येत होते. म्हणून ते एके दिवशी दत्तांच्या मंदिरामध्ये आले. तिथे एक वृद्ध सद्गुरू बसले होते. त्यांची वेशभूषा साधी होती. महादेवांच्या मस्तकावर जशा जटा असतात तशा जटा आणि चेहऱ्यावर एक वेगळे तेज आणि सतत स्मित हास्य आणि अशी साधी वेशभूषा होती. मग शास्त्रीजींना समजलं की हे कोणी साधे सुधे संत नाहीये. म्हणून त्यांनी आपली शंका त्यांना बोलून दाखवली. त्यावर ते सद्गुरू म्हणाले की बाळा, नाम हेच सर्वश्रेष्ठ औषध आहे. ज्ञान, ध्यान, भक्ती या सर्वांचा आधार म्हणजे नामच आहे. शास्त्री विचारात पडतात. त्यावर सद्गुरू हे दत्तात्रयांची कथा सांगतात. ते म्हणतात की एके दिवशी दत्तात्रय हे त्रिमूर्तीचे अवतार आहेत. त्यांनी 24 गुरु केले. त्यातील प्रत्येक गुरुचे एक वेगवेगळे तत्व आहे. आणि मग दत्तात्रयांनी आपल्या एका शिष्याला विचारले की तुला गुरु शोधण्यासाठी कुठं जायचंय? अरे, सृष्टीतील प्रत्येक जीव, प्रत्येक प्राणी, प्रत्येक वस्तू जे तुला सांगत आहे, विचारत आहे, तोच तर तुझा गुरु आहे. म्हणून ते त्याला एका जंगलात घेऊन येतात. त्या जंगलामध्ये एक नदी असते. त्या नदीकडे बोट दाखवतात आणि ते म्हणतात की ही नदी जशी दगड, धोंडे, माती या सगळ्यांना घेत पुढे वाहत असते, तसंच हे नाम आपल्या मनाला शुद्ध ठेवते. असे महाराज आपल्याला सांगतात. शास्त्रींच्या मनात प्रकाश पडतो आणि मग शास्त्रीजी नम्रपणे त्यांना विचारतात की नाम आणि गुरु हे एकाच दिशेने नेतात का हो? त्यावर सद्गुरू म्हणतात, हो बाळा, गुरूंचा श्वास म्हणजे नाम आहे आणि गुरु हे एक नामाचे स्वरूप आहे. दत्तात्रयांनी संपूर्ण सृष्टीला गुरु मानून दाखवले आहे की
ते म्हणाले, हे नामच माझे जीवन आणि दत्तात्रय माझा आधार, असं ते म्हणाले. यातून आपल्याला काय समजलं की नाम आपल्या मनाला शुद्ध ठेवते, नाम आपल्या मनाला गुरुच्या मार्गाकडे नेते. हे यातून आपल्याला समजले. यालाच नाम असे म्हणतात आणि हे नाम एका भक्ती देते. मग ती भक्ती नवविध भक्तीतील द्वितीय क्रमांकाची भक्ती आहे, पण ती गुणाने अद्वितीय आहे. श्रवणं कीर्तनं विष्णुस्मरणं पादसेवनं अर्चनं वन्दनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनम्. कीर्तन परंपरा ही खूप जुनी आहे व या कीर्तन परंपरेचे प्रवर्तक श्री देवर्षी नारद आहेत. आणि अलीकडच्या काळात म्हणजे 12व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज इत्यादी सर्व संत मंडळींनी भगवंताची कीर्तन सेवा केलेली आहे. आणि म्हणून त्यावर ते आपल्याला म्हणतात की कीर्तन हे एक शास्त्र आहे, कीर्तन हे कला आहे, पण त्याआधी कीर्तन हे भक्ती आहे. मग आता कीर्तन आपण कसं करावं, म्हणजे त्या कीर्तनाचे 3 संप्रदाय आहेत. गुणसंकीर्तन, त्या कीर्तनाचे 3 संप्रदाय आहेत. नारदीय कीर्तन, वारकरी कीर्तन आणि रामदास कीर्तन. या सर्व संप्रदायांचा हेतू एकच आहे, भगवत गुणसंकीर्तन. आणि आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे कीर्तनाचेच 3 प्रकार. मग कुठले तर गुणसंकीर्तन, लीला संकीर्तन आणि नामसंकीर्तन. गुणसंकीर्तन म्हणजे काय तर भगवंताच्या गुणांचे वर्णन करणे. प्रभू श्रीराम कसे एकनिष्ठ होते, एक पत्नी व्रता पती होते, आपले स्वराज्य सांभाळणारे होते, तसं. दुसरं म्हणजे लीला संकीर्तन, भगवंताच्या लीलांचे वर्णन करणे. उदाहरणार्थ भगवान गोपाल कृष्ण, त्यांच्या लीला आपण लहानपणापासून पाहत आलेलो आहोत. त्यांना माखन चोर असं म्हणतात. मग ते खरं चोर होते का तर नाही, ती त्यांची लीला होती. आणि तिसरं म्हणजे नामसंकीर्तन, भगवंताचे सतत नामस्मरण करणे. अहो, संत गोरा कुंभार यांनी भगवंताचं किती नामस्मरण घेतलं. आपल्या मुलाला त्यांनी चिखलात कधी चिरडलं हे सुद्धा त्यांना समजलं नाही. यावर रामदास स्वामी सुद्धा आपल्याला हेच म्हणतात, अहो येता जाता उठत बसता कार्य करिता, सदा घेता देता वदनी वदता घ्रास विरता, घरी राणी शय्येवरी रती सुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा तजुनी भगवत चिंतन करी. जय जय रघुवीर समर्थ. जसे की एके दिवशी देहूमध्ये संत तुकाराम महाराजांचे कीर्तन सुरू आणि विशेष उपस्थिती शिवबांची होती. आणि ते कीर्तन चालू असताना शिवबांनी महाराजांना प्रश्न विचारला, महाराज मला हे सगळं राज्य स्वराज्य सगळं सोडून द्यावंसं वाटतंय आणि फक्त भगवंताची सेवा करावी वाटते, कीर्तन करावं असं वाटतंय, करू का हो? महाराज म्हणतात, शिवबा हे बघ, तुझा धर्म हा क्षत्रिय आहे, तुला तुझ्या स्वराज्याचे रक्षण हे केलंच पाहिजे, त्यामुळे तू हे सोडून देऊ नकोस असं ते म्हणतात. असा ते उपदेश शिवबांना आणि त्यांच्या मावळ्यांना करत असतात. धर्माचे पालन करणे पाखंड धर्माचे
आणि असा उपदेश करत असताना अहो काय घडावं, शत्रू सैन्याने मंदिराला वेढा घातला आणि नामदेव महाराजांना खूप वाईट वाटू लागलं की आपल्यामुळं शिवबांवर संकट आलं हो. म्हणून ते भगवंताला म्हणू लागले की अरे भगवंता, मी असं काय पाप केलंय की माझ्यामुळं शिवबांवर हे असं संकट आलं. भगवंता हे दूर कर, माझ्या हाकेला धावून ये भगवंता, धावून ये. आणि ते म्हणाले फुटो हे मस्तक, फुटो हे शरीर, नामाचा गजर सोडू नये. ना शिवंतरे व झाला तरी भोग, हरी कीर्तन सोडू नये. बोला विठ्ठल विठ्ठल आणि मग ही भगवंतांनी हाक ऐकली मात्र. आणि हाक ऐकल्याबरोबर अहो प्रत्येक ठिकाणी शिवबा उभे राहिले. मग त्या शत्रू सैन्याला समजेनाच की खरे शिवबा कोण, खोटे शिवबा कोण, त्यांचे मावळे कोण, आपले कोण, अहो त्या मंदिरातले भक्त कोण, हे सुद्धा त्यांना समजेना. त्यामुळे मग ते शिवबांना पकडू शकले नाही आणि मग ते तिथून निघून गेले. आणि अशा प्रकारे संत तुकाराम महाराजांवरचं आणि शिवबांवरचं हे संकट टळून गेलं. अशा ठिकाणी भगवंत धावून येतो. आणि अशाच प्रकारे आपण भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे. यालाच नाम संकीर्तन असते. महाराज कीर्तनाबद्दल आग्रह का धरतात? भगवंत आपल्यावर प्रसन्न व्हावं, भगवंताने आपल्याला भरभरून आशीर्वाद द्यावे म्हणून. म्हणून ते सूत्रश्लोकात म्हणतात कृते अध्यायतो विष्णुं त्रेतायां यजतो रथैः द्वापरे परिचर्यायां खलु तद्धरिकीर्तनात् भगवान गोपालकृष्ण महाराज की जय. समर्थ म्हणतात सगुण हरिकथा करावी, भगवद्गीते वाढवावी, अखंड हरिकथा वदवावी, यथायोग्य श्रीराम. आपण भगवंताचं कीर्तन करण्यासाठी अनेक ग्रंथ, पोथ्या, पुस्तकं यांचं वाचन केलं पाहिजे, त्यांचा अभ्यास केला पाहिजे, त्यांचं पाठांतर केलं पाहिजे. आणि मग भगवंतांच्या समोर येऊन कीर्तनाला सुरुवात करावी. हे सर्व झालं. आता आपण भान ठेवून कीर्तन कसं करावं? तर आपल्याला संत एकनाथ महाराज एका अभंगातून म्हणतात सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सादर वर्णावी, संत तुल्ये मनोहारी राणी वर्णावी, संत तुल्ये अमरते नाम बोलावे, संत तुल्ये अमरते नाम बोलावे, भगवंताचे कीर्तन करण्यासाठी आपण सर्व पाठांतर करावं आणि मग भगवंताच्या समोर उभं राहावं. भगवंताचं नाम घेऊन कीर्तनाला सुरुवात करावी. त्या कीर्तनामध्ये आपण सुद्धा आनंदाने डोलावं. पण असं आहे की कीर्तनाच्या विरहित गोष्टी म्हणजे भक्तीच्या विरहित गोष्टी अजिबात कीर्तनामध्ये घेऊ नये, जेणेकरून ती सगुण मूर्ती आपल्या सर्वांच्या मनामध्ये ठसते. अहो जसे की आपण एखाद्या गोष्टीला केंद्रबिंदू धरले तर ती गोष्ट निश्चितपणे पूर्ण
कीर्तन हे एक शास्त्र आहे, कीर्तन ही एक कला आहे, पण त्याआधी कीर्तन ही एक भक्ती आहे. आपण कीर्तन कसं करावं याबद्दल अनेक थोर पुरुषांनी, अनेक संत मंडळींनी आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे. यावर आपल्याला महाराज काय म्हणतात की आपण कीर्तन का केलं पाहिजे? आपुलिया सुखा स्वार्थ केलीच करावी हरिकथा, हरिकथे वेळ सर्वथा रामोची नये. आपल्या स्वार्थासाठी का होईना, पण आपण कीर्तन हे केलंच पाहिजे. मग कीर्तन केल्याने काय होतं? तर कीर्तने महादोष जाती, कीर्तने पाहिजे उत्तम गती, कीर्तने होये भगवत प्राप्ती, यदर्थी संदेह नाही. म्हणजे कीर्तनामुळे आपली सर्व महादोष, आपली महापाप ही सगळी नाहीशी होतात. त्यामुळे आपल्याला भगवंताची प्राप्ती होते, उत्तम गती प्राप्त होते, यात कुठलाही संशय नाही. महाराज म्हणतात की या कलियुगामध्ये भगवंताला प्राप्त करून घ्यायचे असेल तर कीर्तन हेच महत्वाचे साधन आहे. म्हणून महाराज एका अभंग चरणात म्हणतात, कलियुगा माझी करावे कृपा, कलियुगा माझी करावे कृपा, हे नारायण हे हिरवे, हे नारायण हे हिरवे, कलियुगा माझी करावे समर्थ म्हणतात की भगवंताविषयीची आनंदता आपल्या मनामध्ये टीकाविषयी वाटत असेल तर आपण कीर्तन हे केलंच पाहिजे. कारण भगवंताला कीर्तन हेच प्रिय आहे. भगवंतास कीर्तन प्रिये, कीर्तने समाधान होये उपाये, बहुत जनासी उपाये, हरि कीर्तने कलियुगी. ते म्हणतात की कीर्तन करण्यासाठी वय, रंग, रूप, जात, पंथ, संप्रदाय इत्यादी कुठल्याही गोष्टींचा भेद नाही. कोणीही कीर्तन करू शकतो. अहो, शाळेसारखी तिथे एंट्रन्स एक्झाम सुद्धा नसते बरं का. मग महाराज काय म्हणतात, सकळासी येथे आहे अधिकार, सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीचा नामे, सकळासी येथे आहे अधिकार, सकळासी येथे, सकळासी येथे, सकळासी येथे आहे अधिकार. आता आपण हे सर्व झालं. मग आता यावर आपल्याला भगवान गोपालकृष्ण म्हणतात की सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः, नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. ते म्हणतात की हे सर्व महात्मे, हे थोर संत पुरुष माझं कीर्तन करतात, भजन करतात. त्यामुळं आम्ही त्यांच्यावर खूप प्रसन्न आहोत. आम्ही त्यांना भरभरून आशीर्वाद देतो. यावर लगेच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, यमू म्हणे काय यमावे, दमू म्हणे कवणा ते गमावे, तीर्थे म्हणती काय खावे, दोषो खादासी नाही. यम हे साधन म्हणू लागले की आम्ही कोणाचा निग्रह करावा? आणि त्याचा निग्रह करायचा आहे ते मन कीर्तनाच्या स्वरूपामध्ये आत्मतल्लीन झालेलं आहे. अहो, दम हे साधन म्हणू लागले की आम्ही कोणत्या इंद्रियांचं दमन करावं? कारण ज्या इंद्रियांचं दमन करायचं आहे ते आत्मस्वरूप असलेल्या कीर्तनामध्ये तल्लीन झालेले आहे. आता तीर्थे सुद्धा म्हणू लागली की पाप जर औषधाला राहिलं नाही तर
आम्ही खावं काय? हाच सर्व कीर्तनाचा महिमा आहे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, संत रामदास स्वामी, संत ज्ञानदेव महाराज इत्यादी सर्व संत मंडळींनी कीर्तनाच्या सुखाने भगवंताला प्राप्त करून घेतले आहेत आणि ते उतरून गेले. हेच आपल्याला मूळ पदामध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सांगतात. कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव. कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव. पंढरीचा नाम समुद्री वारी निघाली आणि जाता जाता भगवंताचे ते नाम घेत निघाले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठला हरी ओम विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला
आणि जाता जाता वाटेत त्यांना उंच उंच शिखर आणि पर्वत यांच्यामध्ये एक स्पर्धा चाललेली दिसली. तू मोठा का मी मोठा, तू मोठा का मी मोठा. आणि अशी त्यांची स्पर्धा चालू असताना त्यांना कुणीतरी ताप देऊ लागले. हे पाहण्यासाठी त्यांनी आपल्या मस्तकावरची छत्रे बाजूला केली आणि मग वरती पाहतात तर काय, सहस्र रश्मी अशा सूर्यदेवाचं त्यांना दर्शन झालं. आणि मग त्यांचा सर्व अहंकार हा नाहीसा झाला. तिथे वृक्षे पुन्हा डोलू लागली, नद्या प्रवाह करू लागल्या. हो, तिथे अनेक संत मंडळी तिथे भगवंताचे भजन करू लागले, नामसंकीर्तन करू लागले, कोणी संध्यावंदन करू लागले, सूर्यदेवांना अर्घ्य देऊ लागले. तर कोणी तिथे पांडुरंग अष्टक स्तोत्राचा पाठ, तर कोणी महिम्न स्तोत्राचा पाठ तिथे करू लागले. आणि मग आता असे तिथे नित्य हरिनामस्मरण सुरू होते. तीर्थी करुनिया स्नान, तीर्थी करुनिया स्नान, प्रेमे करिता भगवत भजन, महाद्वारी अभिवंदना, येऊनिया करीती रे. आणि ते महाद्वारी येऊन पोहोचले आणि त्यांनी जय जयकार केला. नमः पार्वती पते हर हर महादेव. आणि पायऱ्या चढू लागले. तिथे नंदिकेश्वराचे दर्शन घेतले. मगाशी पायऱ्या चढले, आता उतरणार म्हणून निघाले तोच उंबरठ्यानं मर्यादा सुचवली आणि तिथेच वर असलेल्या भगवान गणपती देवांचं दर्शन घेतले. आणि आता पायऱ्या उतरून खाली जाऊन बघतात तर काय, हो, महादेव आपल्या खोलीमध्ये ध्यानस्थ बसलेले होते. हे पाहून त्यांचं मन इतकं तृप्त झालं. आणि नंतर कैलासनाथाचं नागनाथ रूपात दर्शन होऊन त्यांचं मन अजूनच तृप्त झालं. पुरगनाथा देखिता नम्रमाता, पुरगनाथा देखिता नम्रमाता, कैलासी गुणगान सुराता, कैलासी गुणगान सुराता, मोक्षैश्वर्या दर्शनासने, मोक्षैश्वर्या दर्शनासने, आणि आपल्या कमंडलुकीत जलाने भगवंताच्या मस्तकावर अभिषेक केला. सुंदर बिल्वपत्र वाहिले, सुवासिक फूल वाहिले, अशी षोडशोपचारे त्यांनी सर्व पूजा केली. आणि आता भगवंताचे ते नाम घेऊ लागले. हरिओम नमः शिवाय, हरिओम नमः शिवाय, हरिओम नमः शिवाय. असे भगवंताचे नामस्मरण करत असताना अहो त्यांच्या मनचक्षुंपुढे त्यांच्या डोळ्यासमोर भगवान मूर्ती प्रगटली आणि त्यांनी पुन्हा जय जयकार केला. नमः पार्वती पते हर हर महादेव. आणि जय जयकार केल्यावर तिथे आधीच गर्दी सुरू होती. म्हणून त्यांनी ठरवलं की आता आपण इथून निघूया. म्हणून त्यांनी आपले ध्यान विसर्जित केले, भगवंताला नमस्कार केला आणि सोमसूत्री अशी प्रदक्षिणा घालून ते महाद्वाराच्या दिशेने बाहेर आले. फिरून या महाद्वारी येताना वयाची स्वारी, टाळविणा घेऊन करी हरिकीर्तनारंभिले. आणि मग हातामध्ये टाळ, वीणा, मृदुंग, चिपळ्या घेऊन त्यांनी कीर्तनाला सुरुवात केली. ही वर्दी वायूनं आसमंत केली हो. आणि मग तिथे श्रोतृ वर्गाची गर्दी खूप वाढली. त्या सभो मंडपामध्ये इतकी गर्दी झाली, इतकी गर्दी
राम कृष्ण हरी जय जय 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 राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम आणि हे कीर्तन सुरूच होते. त्या कीर्तनामध्ये सर्व श्रोतृ वर्ग देखील सामील झाला. भगवंताचे नाम घेत होता. आणि आता अहो सूर्य पुढे चालत होता, काळ पुढे सरकत होता आणि रात्र झाली. ती रात्र होती शिवरात्र. चतुर्याम पूजा ही जवळ आलेली होती आणि विप्र तयार झाले. स्नान करुनी नेसली धूत वस्त्रे वस्त्रे स्नान करुनी नेसली धूत वस्त्रे इथे असलेल्या तीर्थावर त्यांनी स्नान केलं, संध्यावंदन केलं, भस्म धारण केलं, गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा धारण केल्या आणि आता घरी आले. एका तपकामध्ये फूल, गंध, अक्षता सर्व पूजा सामग्री घेतली आणि एका हातामध्ये स्वच्छ जलाने भरलेला कलश घेतला आणि ते मुखामध्ये भगवंताचे नाम घेत चतुर्याम पूजनाकरिता निघाले. हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. आणि महाद्वारी पोहोचले. अहो तोच त्यांना काय दिसली? सर्व गर्दी. महाद्वारी येता दिसे भीड भारी, महाद्वारी येता दिसे भीड भारी, हरी कीर्तनी रंगलेल्या नारी. कसे आत जावे शिवाच्या करावी, कसे आत जावे शिवाच्या करावी, द्विजांकडे भीड कैसी करावी. महाद्वारी येता दिसे भीड भारी. अहो महाद्वारी पोहोचताच त्यांना दिसली की सर्व गर्दी. हरी कीर्तनी रंगलेल्या नारी. त्या कीर्तनामध्ये रंगलेले सर्व पुरुष महिला सर्व रंगलेले. मग त्यांना प्रश्न पडला, कसे आत जावे शिवाच्या करावी. अहो आत जाऊन भगवंताची पूजा तरी कशी करावी त्यांना समजेनाच. द्विजांकडे भीड कैसी करावी. ही गर्दी ओलांडून आपण कसं जावं हे त्यांना समजेल. आणि इकडे त्यांचं सुरूच आहे, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. मग त्यावर ते म्हणाले, अहो थांबा, बंद करा हे सगळं. काय आरंभले ते सुद्धा रस्त्यात. हे काय करीत साईथे पथावी तरी, हे काय करीत साईथे पथावी तरी, हे उन्हे टाळ साहरी जय हरी, हे उन्हे टाळ साहरी जय हरी. राधे राम राधे 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 राम राधे राधे.
वाट सर्वांनाच दिसावी म्हणून इथवर आलो. म्हणजे भगवंतांनीच इथवर आणलं हो. त्यावर ते विप्र म्हणतात, काय भगवंतांनीच इथवर आणलं? कोण हो तुम्ही? स्वतःला कोण समजता? मार्कंडेय समजता की उपमन्यू? म्हणे भगवंतांनी प्रेरणा केली. त्यावर महाराज म्हणतात, अहो मार्कंडेयासारखी भक्ती आणि उपमन्यू सारखा छंद हा आम्हा बाबरांना कसा साधावा हो? आम्ही भगवंताचं दर्शन घेतलं आणि लगेच कीर्तनाला सुरुवात केली. हे पहा विप्रहो, हे कलियुग आहे. या कलियुगात भगवंताला प्राप्त करून घ्यायचे असेल ना तर कीर्तन हेच महत्वाचे आहे. त्यामुळे ते म्हणतात, बस पुरे करा तुमचा उपदेश, ते काही नाही. कीर्तन करायचं असेल तर ते तुमच्या देवासमोर करा, आमच्या देवासमोर चालणार नाही. महाराज म्हणाले, तुमचा आणि आमचा देव वेगळा आहे का हो? भर्ग शर्व हे भिन्न नामुळी, भर्ग शर्व हे भिन्न नामुळी, जागणे महाभूती, जागणे महाभूती, मूळ गोडी पुष्पगंधही, मूळ गोडी महाराज म्हणाले की विप्रहो, अहो भगवान महादेव हे गानप्रिय आहेत, नृत्यप्रिय आहेत. ही गानप्रिय देवता आहे, त्यांच्या हातामध्ये डमरू आहे. अहो मी असं ऐकलंय की शुकाचार्यांच्या कीर्तनामध्ये भगवान महादेव हे सपत्नीक गेले होते. त्यामुळे महाराज हो, तुम्ही म्हणताय तसं नाहीये हो. मी फार बोललो असेल तुम्हाला, मला क्षमा करा, पण तसं नाहीये. त्यामुळे ते म्हणतात, ते काही नाही, पुरे करा तुमचं तत्वज्ञान. ते काही नाही, इथून पहिले चालते व्हा, इथे कीर्तन करणं बंद करा असं ते म्हणतात. त्यांना खूप वाईट, त्यांना स्वतःला ओरडा पाडला म्हणून नाही, आपल्या भगवंताचा अपमान झाला, पांडुरंगाचा अपमान झाला, हे त्यांना काही सहन झालं नाही. पण काय, विप्र म्हणजे पृथ्वीवरील देवच, त्यामुळे त्यांची आज्ञा म्हणून कशी चालेल? म्हणून ते तिथून निघाले आणि मंदिराच्या मागे आले. दुग्धी पडावे लवण, चंदनी पडावा लसूण, अथवा मृगमणी हिंगण, तैसी स्थिती जावली. अहो त्या दुधामध्ये मीठ पडल्यावर हे दूध नासून जावं. चंदनामध्ये जर समजा हिंग पडलं तर त्याचा दर्प यावा, अथवा त्या कस्तुरीमध्ये जर समजा हिंग पडला तरीही ते जावं, अशी स्थिती नामदेव महाराजांची झालेली होती. त्यामुळे ते तिथून निघाले आणि महाद्वाराच्या दिशेने बाहेर आले आणि मंदिराच्या मागे गेले. विप्रवाक्य दुःखिता सभा तिथे न थांबली. आणि मग आता त्यांनी कीर्तन थांबवलं नाही. मंदिराच्या मागे येऊन त्यांनी पुन्हा कीर्तनाला सुरुवात केली आणि आपल्या कीर्तनातून ते भगवंताला आठ सात घालू लागले. धावावी भो श्रीकांता, आता धावावी भो श्रीकांता, आता धावावी भो श्रीकांता, आता
लागले की अरे भगवंता, मी असं काय पाप केले रे की माझ्यावर तू रुसलायस, माझ्यावर रागवलायस. हे करुणाघना, हे दयानिधा, हरी कीर्तन वाचून राहायला सांगणं म्हणजेच प्राणवायू विना जगायला सांगणं. भगवंता, हाकेला धावून ये रे, माझ्याशी बोल तरी भगवंता, बोल. अरे भगवंता, मी अगणित तीर्थे हिंडून आलो, परी नाही देखिली विठाई तुझ्या समावा. महाराज म्हणाले की अरे भगवंता, मला क्षमा करा, मी इथं खाली बसतो. महाराज म्हणाले की अरे भगवंता, मी अगणित तीर्थे म्हणजे खूप तीर्थ फिरून आलो, पण हे सर्व देव आपल्या भक्ताला आशीर्वाद देणारे, आपल्या भक्ताची मनोकामना पूर्ण करणारे. पण भगवंता, तूच असा एक देव आहेस की तू आपल्या भक्ताला प्रेम देतोस. तूच आमच्या या कृपेची सावली आहेस. भगवंता, हाकेला धावू दे. तुझ्या विना या बालकानं कोणाकडे पाहावं ग, बोल तरी. त्यावर आता सगळं शेवटी त्यांनी ठरवलं की आता आपण टाहो फोडायचा आणि भगवंताला काही झालं तरी इथे बोलवूनच घ्यायचं. असा टाहो फोडिता कीर्तनास, असा टाहो फोडिता कीर्तनास, नाव देवे हरी नाव जपरास, नाव देवे हरी नाव जपरास. लक्ष घेती नाही कधी कथा, लक्ष घेती नाही कधी कथा, देवशी गोपती देव जगन्नाथ, देवशी गोपती देव जगन्नाथ. आणि आता त्या वैकुंठपतीला पतीला सुद्धा राहवलं नाही हो. आणि त्यांनी सौदामिनीसारख्या त्या 9 लाख पताका नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये धरून आल्या आणि त्यामुळे कीर्तनाला अजूनच रंग चढला. येताना लाख पताका घेऊन, येताना लाख पताका घेऊन, आम्ही दोन्ही जन सारे, आम्ही दोन्ही जन सारे. येताना लाख पताका घेऊन, येताना लाख पताका
आणि नवला पताका कीर्तनामध्ये आल्यामुळे त्यांच्या कीर्तनाला रंग चढला, पण त्यांच्या मनामध्ये मात्र ती एक सर होतीच. अनुकूल सर्व आहे, अनुकूल सर्व आहे, अनुकूल सर्व आहे, सर्वनानुकूल कामला झाला. अपराध काय केला, अपराध काय केला, न्यावेला ते तरी कथाची मला. ते म्हणाले की अरे भगवंता, मी काय पाप केले मला सांग तरी. मी एवढा तुला आत साथ घालतो भगवंता, बोल तरी काहीतरी बोल. आता भगवान महादेव कीर्तनामध्ये यायला त्यांनी असा निश्चय केला आहे बरं का. आणि इकडे नामदेव महाराज मात्र भगवंताला भगवंताची स्तुतीच करतात. गौरी हरा दीनानाथ दळीन तुझे पाय, गौरी हरा दीनानाथ दळीन तुझे पाय. रुसू नको माझा देवा, तुझं माझी माय. रुसू नको माझा देवा, तुझं माझी माय. गौरी हरा दीनानाथ दळीन तुझे पाय, गौरी हरा दीनानाथ दळीन तुझे पाय. तुला शोधिया देवा, ऐक लोक थकले रे. तुला शोधिया देवा, ऐक लोक थकले रे. तुझा ठाऊक कळे देवा, करू तरी काय. तुझा ठाऊक कळे देवा, करू तरी काय. गौरी हरा दळीन तुझे पाय, गौरी हरा दीनानाथ दळीन तुझे पाय, दळीन तुझे पाय, दळीन तुझे पाय. आणि अशी आठ साथ घातल्यावर भगवंत धावून येणारच की. निशा सरून प्रभात झाली. शिवरात्रीची पूजा करून विप्र बाहेर आले आणि पाहतात तर काय, अहो ते नामदेव महाराज मंदिराच्या मागं कीर्तन करत होते, ते पुढे कसे काय करायला आले. त्यांना आश्चर्य वाटलं. आणि मग ते म्हणाले की म्हणून इथेच असलेल्या तीर्थावर ते गेले. त्यांनी स्नान संध्या केली, त्यांनी सूर्यदेवांना अर्घ्य दिला. सूर्यदेवांना अर्घ्य द्यायला गेले तर सूर्य कुठे आहे, सूर्य तिकडे आणि सूर्याची किरणे इकडे. त्यांना खूप आश्चर्य वाटलं. आणि मग त्यांना कोडं सुटलं. आणि मग त्यांनी ते धावत 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 आले आणि नामदेव महाराजांच्या चरणाशी आले. ते म्हणले की महाराज मला क्षमा करा, मी तुम्हाला खूप बोललो, तुम्ही इथे कीर्तन करायचं नाही वगैरे वगैरे खूप तुम्हाला बोललो. महाराज मला क्षमा करा. सज्जन हो, नामदेव महाराज जे कीर्तन मंदिराच्या मागे करत होते ते त्यांच्यापासून अख्खं राऊळ भगवंताने फिरवलं होतं. आणि आपण प्रत्येक ठिकाणी बघतो, कुठल्याही महादेवाच्या मंदिरात गेलो तर नंदी भगवंतांच्या समोर असतो, पण आजही प्रत्यक्ष भगवंतांच्या औंढा नागनाथ येथे तो नंदी मागच्या मागे आहे. आणि हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे असे. आणि त्यांना इतका आनंद होतो की अहो त्यांचा आनंद गगनात मावेना. हरिहरा भेद पाहणाऱ्यांनी तो भेदही त्यांचा नाहीसा झाला. आणि आता त्या नवला पताका आल्या होत्या, त्या नवला पताका ते तिकडून ते निघाल्या आणि त्या स्वर्गाच्या दिशेने निघाल्या. देवदेवतांची अंबरामध्ये दाटी झाली, अप्सरा नृत्य करू लागल्या, गंधर्व गाऊ लागले. आणि आता सर्व देवदेवतांनी नामदेव महाराजांच्या मस्तकावर अमर कुसुमांचा पुष्पवर्षाव करण्यास सुरुवात केली. पण या कशाकडेही त्यांचं लक्ष नव्हतं. फक्त आणि फक्त त्यांना एवढंच माहिती होतं, कीर्तनाच्या
आज येथे मला कीर्तनकारांची सेवा संधी दिल्याबद्दल मी इकडच्या या मंदिराचे जे कोणी आहेत त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो. पेटी वादकांचे देखील आभार मानतो, तबला वादकांचे देखील आभार मानतो आणि तुम्ही सर्वजणांचे देखील आभार मानतो, कारण तुम्ही माझे सर्वांनी ऐकून घेतल्याबद्दल तुमचे आभार मानतो. आणि इथे माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. हे चिदान देवा देवा तुझा श्री नरसिंह स्वामी महाराज की जय. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, उपस्थित सर्व संभक्त बंधू आणि भगिनींनो, आज खरोखर श्रेयस याची कीर्तन सेवा अतिशय उत्तमरित्या त्याने श्रीच्या चरणी सादर केली. तुम्ही पण सांगा की कशी काय झाली. मला वाटते त्याचं वय बघता अवघ्या 13 वर्षाचा आहे तो, आणि मला वाटतं 13व्या वर्षी आपल्याला कीर्तनाचा क सुद्धा माहीत नव्हता. आज एवढंही छोटं बालक कीर्तन करून सर्व श्रोते असे जवळजवळ 2.5 तासापासून इथं खेळून ठेवलेले आहे. एका ज्येष्ठ कीर्तना इतकी त्याची या वयात तयारी आहे. खरोखर श्री गुरूंचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहे. शिक्षणासोबत कीर्तनाचे शिक्षण घेणं आणि शास्त्रीय संगीत सुद्धा तो शिकत आहे. म्हणजे 3 गोष्टी एकत्र आज तो या वयापासून शिकत आहे. ही खरंच त्याच्यावर गुरूंची श्रद्धाच आहे, त्याची गुरुवर श्रद्धा आहे. आणि मी स्वामींच्या या दरबारात आम्हाला आनंद झाला की एक पुढच्या काळातला एक उत्तम कीर्तनकार आम्हाला आमच्या सेवेसाठी लाभला. उत्सवामध्ये सात संगत नेहमीप्रमाणे अगदी उत्तम डॉक्टर सुशीलजी देशपांडे आणि तबला संघ धीरजी गावांडे या सर्वांचं आणि बालकीर्तकारांचं संस्थांतर्फे मी आभार मानतो. त्यांची अशीच ही कीर्तन सेवा उत्तरोत्तर प्रगतीच्या पथावर जावं आणि त्याला खूप यश प्राप्त हो ही श्रीच्या चरणी मी विनम्र प्रार्थना करतो. संस्थांतर्फे मी प्रकाश काका घोडे व्यवस्थापक यांना विनंती करतो की या छोट्या बालकीर्तनाचा आपण संस्थांतर्फे सत्कार करावा. Thank you.
मंदिर